महाराष्ट्रात पुढील 4 दिवसात ढगफुटीसारखा पाऊस कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि राज्यभर पुन्हा एकदा हवामानाने भीषण रूप धारण करण्याचे संकेत त्या ठिकाणी दिलेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला असून सोलापूर, पुणे, लातूर, नांदेड, बीड या जिल्ह्यांमध्ये विशेषतः सतर्कता बाळगण्याचे आवाहन त्या ठिकाणी करण्यात येत आहे. वातावरणातील वाढलेली आर्द्रता, तापमानातील अचानक बदल आणि पश्चिम विक्षोभ यामुळे ही स्थिती निर्माण झालेली असून काही भागात कमी वेळात अत्यंत जास्त पाऊस पडून ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. पुढील 4 दिवसाचा जर विचार केला तर पहिल्या दिवशी वादळी पावसाची सुरुवात होऊन विजांचा कडकडाट जाणवेल, तर दुसऱ्या दिवशी हा पाऊस संपूर्ण राज्यभर विस्तारेल. तिसऱ्या दिवशी गारपीट आणि जोरदार पावसाचा फटका त्या ठिकाणी बसू शकतो, तर चौथ्या दिवशी काही भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तविण्यात येत आहे. या सगळ्या परिस्थितीचा सर्वात मोठा फटका बसणार आहे तो आपल्या बळीराजाला, कारण काढणीला आलेला गहू, मका आणि फळबागांची पिकं पूर्णपणे धोक्यात आलेली असून गारपिटीमुळे संपूर्ण शेती जमीन दोस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर काही ठिकाणी ती जमीन त्या ठिकाणी दोस्त झालेली आहे. तर शेतकऱ्यांनी काढलेली पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावं, फळबागांना आधार द्यावा आणि सतत हवामानाचा अपडेट तपासत राहावा असा सल्ला त्या ठिकाणी सरकारकडून देण्यात येत आहे. तर दुसरीकडे शहरांमध्ये परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता असून रस्त्यावरती पाणी साचणे, ट्रॅफिक जाम, वीज पुरवठा खंडित होणे, झाडे कोसळणे आणि प्रवासात मोठे अडथळे निर्माण होऊ शकतात. वाऱ्याचा वेग 50 ते 60 कमी प्रति तास किंवा त्याहून अधिक राहू शकतो, ज्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. विजांचा कडकडाट सुरू असताना बाहेर जाणं टाळावं, झाडाखाली उभे राहू नये, पूरग्रस्त भागात त्या ठिकाणी जाणं टाळावं आणि सुरक्षित ठिकाण त्या ठिकाणी शोधावे, त्या ठिकाणी थांबावं. हवामान तज्ज्ञांच्या मते हवामान बदलामुळे अशा प्रकारच्या अनियमित आणि तीव्र पाऊस वाढत चालला आहे आणि एप्रिल महिन्यात अशी परिस्थिती निर्माण होणे ही चिंतेची बाब आहे. काही ठिकाणी आधीच जोरदार पावसाची नोंद झाली असून येणारे 4 दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. एकीकडे आभाळ कोसळत आहे आणि दुसरीकडे बळीराजा आपल्या पिकांसाठी झगडत आहे. तर हीच खरी महाराष्ट्राची वेदना आणि ताकद दोन्ही दर्शवते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सतर्क राहणं आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या भागात पावसाची परिस्थिती कशी आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या, वेगवान आणि विश्वासार्ह अपडेटसाठी डिजिटल केसरीला फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबवर देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील अपडेटसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. तत्पूर्वी धन्यवाद. पुन्हा भेटूया.